नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. 8 मार्च अर्थातच जागतिक महिला दिन. या दिनानिमित्त तारा न्यूजच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांशी संवाद साधतोय. आज आपल्यासोबत कोल्हापूरच्या महापौर रूपा राणी संग्रामसिंह निकम उपस्थित आहेत. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या कोल्हापूरच्या पहिल्या महापौर. महायुतीची सत्ता, 1.25 वर्षाचा कार्यकाळ आणि शहरातील प्रलंबित प्रश्न याच्यासोबतच त्यांचा प्रवास या संदर्भात आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर नमस्ते मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार, जय श्रीराम. सर्वप्रथम 8 मार्च महिला दिनानिमित्त सर्वच महिलांना हार्दिक शुभेच्छा देते आणि तारा न्यूजचंही खूप मनापासून आभार मानते की तारा न्यूज नेहमीच लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने बातम्या असू देत, इलेक्शन्सचे काही न्यूज असू देत किंवा कोल्हापूर शहरातील काही ज्या महत्त्वाच्या न्यूज असतील त्या सर्वांपर्यंतच आपल्या पोचवत असतात. म्हणून सर्वप्रथम या चॅनलचे मनापासून आभार. खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की महायुतीचा KMCचा 2026चा पहिली महायुतीची महापौर होण्याचा मला मान मिळाला. खरं तर आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असू देत किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असू देत किंवा एकनाथजी शिंदे असू देत किंवा आज तुम्ही पाहिलं तर कोल्हापूर शहरामध्ये खूप चांगलं ज्यांचं काम आहे असे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब असू देत किंवा ज्यांचा आम्हाला नेहमीच मार्गदर्शन आशीर्वाद असतो असे आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब आहेत. तसेच दक्षिणमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी काम केलं आणि त्यांचाच एक द्योतक म्हणून आम्हाला आलेलं यशसुद्धा दक्षिणमधून खूप चांगल्या पद्धतीनं मतदान असे आदरणीय आमदार अमल महाडिक साहेब असू देत. या सगळ्यांच्याच आशीर्वादाने आणि तसेच या कोल्हापूर नगरातील सगळ्याच कोल्हापूरवासियांनी मला जो आशीर्वाद दिला, सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी मनापासून सर्वप्रथम त्यांचे सगळ्यांचेच आभार मानते. अच्छा, तर मॅडम आता इतकी मोठी तुमच्यावर जबाबदारी दिली आणि शहराकडून अपेक्षांचा डोंगरही खूपच मोठा आहे, तर ही जबाबदारी तुम्ही कशी स्वीकाराल? खरं तर ही मी जबाबदारी असं म्हणत नाही. मला ही देवानं दिलेली खूप चांगली संधी आहे ज्याच्यामध्ये मला कोल्हापूरवासियांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. या अनुषंगाने मी पॉझिटिव्हली पाहत आहे. गेली अनेक वर्ष कोल्हापूर शहराची दयनीय अवस्था झाली आहे, ही आता नव्याने सांगायला नको. आणि म्हणून अगदी केर कचऱ्यापासून ते अगदी पाण्याचा प्रश्न असू दे, ड्रेनेज प्रश्न असू दे, रोड प्रश्न असू देत किंवा चांगल्या पद्धतीचे उद्योग व्यवसाय कोल्हापूर शहरामध्ये लाईक IT पार्क वगैरे, या अनुषंगाने खूप मोठं आव्हान माझ्यासमोर आहे. आणि मिळालेल्या या कालावधीमध्ये मी एक निर्णय घेतलेला आहे की एकही दिवस सुट्टी नाही. आणि त्या अनुषंगाने मी ॲक्शन मोडमध्ये आहे की ज्या दिवशी माझी महापौर निवड झाली त्या क्षणापासून माझं हे कार्य त्या पद्धतीने माझी वाटचाल सुरू आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला पहिल्या भाजप चिन्हावर निवडून आलेल्या पहिल्या महिला महापौर म्हणून तुमची निवड झाली. तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही शैक्षणिक क्षेत्राकडे होता, तर तो तुमचा प्रवास राजकीय क्षेत्रापर्यंत येण्याचा, याबद्दल काय सांगाल? खरं तर आफ्टर मॅरेज माझे मिस्टर आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब यांचे खूप जवळचे मित्र असल्यामुळे पॉलिटिक्स हे त्यांच्याकडे पूर्वीपासून होतं आणि त्यांना स्वतःला राजकारणाची आवड होती. परंतु मला शैक्षणिक क्षेत्र आवडीचं आहे आणि त्यामुळं माझी स्कूल आणि हे की ज्या पद्धतीनं गोरगरीब मुलांनी शिकावं या अनुषंगाने मी शाळेचा युनिफॉर्म असू दे, बुक्स, टाय, बेल्ट या गोष्टी मोफत देत होते की जेणेकरून गोरगरीब मुलांनी शिकावं. परंतु नंतर काही कालावधीनंतर अशी वेळ आली की महिला आरक्षण आणि मग आपल्या घरातीलच जर पद असेल तर चांगल्या पद्धतीनं काम करता येईल. आणि माझ्या मिस्टरांचे प्रयत्न आणि त्यांच्याच या सगळ्या कष्टाचं फळ म्हणून आज मी मेयर आहे. अच्छा, आता महापालिकेत कोल्हापूर जिल्ह्यातून 43 महिला नगरसेविका म्हणून निवडून आले, तर स्थायी समिती आणि प्रशासनामध्ये त्यांचा सहभाग वाढावा यासाठी तुमची काय भूमिका घेणार आहात तुम्ही? खूप आभार पहिल्यांदा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार यांचे माने की त्यांनी महिलांना हा जो मतदानाचा अधिकार दिला आणि त्यानंतरचा भाग म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना 30%, 50% अशा पद्धतीनं आरक्षण दिलं गेलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मोठ्या संख्येने कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महिला निवडून आलेल्या आहेत. आणि मला याचा सार्थ अभिमान आहे की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये असा कधीही महिला किंवा पुरुष असा दुजाभाव केला जात नाही.
कारण तुम्ही जर पाहिलं तर माझ्याकडेच असं पद्धत आहे की माझे मिस्टर फक्त मला ज्यावेळेला मी कॉर्पोरेटर झाले त्यावेळेला एकदा सोडायला आले होते, तदनंतर ते कधी पुन्हा महापालिकेमध्ये आले नाहीत आणि तितकं स्वातंत्र्य दिलं गेलं आणि चांगल्या पद्धतीनं महिलांनासुद्धा स्वातंत्र्य दिलं जाते. मला फक्त एकच आव्हान करायचं आहे, विनंती करायची आहे की महिलांनीसुद्धा हा जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे त्याचं पूर्ण उपयोग करून घेऊन जनतेसाठी त्यांनी सेवा करावी. आता महापालिका म्हटल्यानंतर राजकीय दबाव, गटबाजी ही असणारच आहे. तर अशा वेळी तुम्ही काही गोष्टी समोर आल्या तर अंतिम निर्णय तुमचा असेल की पक्षाचा असेल? खरं सांगायला गेलं तर मी ॲज अ मेयर म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या GB असतील किंवा आत्तापासूनचा आमचा जो कामाची पद्धत सुरू आहे याच्यामध्ये मी स्वतःला गटबाजी किंवा विरोधक असं म्हणतच नाही. मी उलट कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वच पदाधिकारी हे माझे कुटुंब आहेत असं म्हणते. कारण मला असं वाटतं की प्रत्येक पदाधिकारी हा केवळ त्याच्या प्रभागाच्या प्रॉब्लेम सॉल्व करायलासाठीच धडपडत असतो. त्यामुळे आम्ही एक मित्रत्वाने एक कुटुंबाच्या नात्यानेच सगळे प्रश्न सॉल्व करू. अच्छा, आपण आता म्हाडी गटाच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात किंवा चर्चा आहे अशी. तर महापालिकेत काम करताना कुठल्या गटाचा प्रभाव ठेवून काम करणार आहात की मी एक सक्षम महापौर आहे हे कोणत्या कृतीतून तुम्ही कोल्हापूरकरांना दाखवणार आहात? तुम्ही जर पहिलीच आपली महासभा जर पाहिली असेल तेव्हाच मी काही गोष्टी क्लिअर केल्या आहेत की माझा जो काही कार्यकाल आहे त्याच्यामधील जी काही माझी कारकीर्द आहे ही पारदर्शक असणार आहे, सगळ्यांसाठी ही समान आहे. उदाहरण सांगायचं झालं तर काही प्रभागामध्ये काही कामगार लोकांची विषम संख्या होती आणि मग तिथंपासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे आणि मी तेव्हा असं क्लिअर डिक्लेअरही केलेलं आहे की जो नियम रुपाराणी निकम यांना असेल तोच सगळ्या पदाधिकाऱ्यांना सेम असेल. आता जो महापौर आपल्या दारी हा उपक्रम तुम्ही राबवताय तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मॅडम? त्याचा कार्यकाळ, वेळ मर्यादा किंवा त्याची डेडलाईन काय असणार आहे नेमकी? मी ज्यावेळेला कॉर्पोरेटर होते त्यावेळेला काही असे अनुभव माझ्या गाठीशी आहेत की ज्याच्यामध्ये जे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्याकडचं काम एका दिवसामध्ये होण्यासारखं असतं ते 15-15 दिवस, कित्येक महिने लोकांचं, सर्वसामान्य लोकांचं होत नाही आणि खूप हेलपाटे मारायला लागतात. मग त्यांना मानसिक त्रासही खूप होतो आणि त्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला माझं म्हणणं असं आहे की नागरिकांनी महापौरच्या दारी नाही तर महापौरनी नागरिकांच्या दारी या अनुषंगाने आपण दर 5 तारखेला कोल्हापूर महानगरपालिकेच्याच आवारामध्ये आपण जनता दरबार असा एक कन्सेप्ट घेत आहोत, ज्याच्यामध्ये तातडीने जेवढ्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते लोकांचे समोरासमोर बसून लगेच सॉल्व करणं आणि मग जर काही क्लिष्ट प्रश्न असतील तर ते थोडेसे पोस्टपोन होतील, बट इट विल बी विदिन अ टाईम लिमिट. अच्छा, आता आपण कोल्हापूर म्हटलं की पहिला आले रस्ते, पाणी, घनकचरा, हे सगळे प्रश्न आता वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. आता आपल्या कार्यकाळात 1.25 वर्षाचा कार्यकाळ जो आपला आहे त्या कार्यकाळात आपण कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य देणार आहात? सर्वप्रथम तर आपण आत्ताच येणाऱ्या 27 फेब्रुवारीला एक स्वच्छता अभियान घेत आहोत की ज्याचं नाव आहे की माझं शहर माझी जबाबदारी भाग 1. ज्याच्यामध्ये खरं तर फार काही अवघड गोष्टी नाहीत, पण आज कोल्हापूर शहराची स्वच्छता खूप गांभीर्याचा विषय बनला आहे. त्याच्याबरोबरीनेच आता महालक्ष्मी आराखडा आहे. आपल्याकडे काही नव्याने येणारे प्रोजेक्ट्स आहेत लाईक IT पार्क वगैरे, याच्याकडेही माझं लक्ष प्राधान्याने असणार आहे. आणि ऑनगोईंग जे प्रोजेक्ट्स आहेत लाईक STP प्लांट किंवा जे काही आता ज्याचा फंड चांगल्या पद्धतीनं आपल्याला केंद्र शासनाकडून वगैरे आलेला आहे पण ते अजून प्रोजेक्ट झालेले नाहीत लाईक E-बसेस वगैरे, तर या प्रोजेक्ट्सनासुद्धा पूर्णत्वाकडे नेण्याचं माझं मानस आहे. आणि त्याचबरोबरीने कोल्हापूर शहराची हद्दवाढ हाही एक मोठा भाग आहे. खरं तर आत्ता कोल्हापूर शहराची अवस्था ड वर्गामध्ये आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं अ वर्गामध्ये कशी येईल आणि मग जे काही खेडेगाव आपल्याकडे यायला नाराज आहेत तेही आपण जर कोल्हापूर शहर सुंदर, स्वच्छ आणि सुसुविधांनी भरलेलं केलं तर ते नक्कीच आपल्याकडे येतील, याचीसुद्धा मला खात्री आहे. आता महिला, तसं बघायला गेलं की आज आपण बघतोय महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, तरी पण महिला सक्षमीकरणासाठी तुमचे उपक्रम काय असणार आहेत? मला तरी असं वाटतं की 8 मार्च केवळ हा महिलांनी साजरा करण्याचा दिवस नाही तर वर्षातले सगळे दिवस हे महिलांचे असतात. त्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ
आणि मग माझी अशी धारणा आहे की एक सुस्थितीतली महिला चांगल्या पद्धतीनं घर सांभाळू शकते, मग प्रभाग सांभाळू शकते, गाव शहर सांभाळू शकते आणि मग देश सुधारण्यामध्ये त्याचं मदत होऊ शकते. त्यामुळे महिला सक्षमीकरण हे मग आर्थिकदृष्ट्यासुद्धा महिलांनी कशा पद्धतीनं सबलीकरण महिलांचं होईल याकडे सुद्धा माझा कल असणार आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर माझ्या गारमेंटच्या क्षेत्रामध्ये सगळ्या महिलाच आहेत. माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या सगळ्या टीचरसुद्धा ह्या लेडीजच काम करत असतात आणि त्या चांगल्या पद्धतीनं धुरा सांभाळतात, यात काहीच शंका नाही. अजूनही काही महिला मी ॲज अ मेयर झाल्यापासून किंवा मी जिल्हाध्यक्ष BJP झाल्यापासून जुडल्या गेल्या, तर त्यांच्यासाठी सुद्धा एखाद्या छताखाली चांगला इन्कम सोर्स होण्याच्या दृष्टिकोनातून चांगला एखादा प्रोजेक्ट कोल्हापूर शहरासाठी आणण्याचा सुद्धा माझा मानस आहे. जेव्हा आता जेव्हा तुम्ही एक महापौर म्हणून काम करत आहात, तर राजकीय दबाव किंवा आता तुम्ही मगाशीच म्हटलात की तुमच्या पतींची ही राजकीय पार्श्वभूमी अगदी चांगली आहे, तर एखादा निर्णय घेताना राजकीय दबाव किंवा कौटुंबिक दबाव अशी स्थिती आली तर त्यावेळी तुम्ही काय करणार? मी तर स्वतःला खूप भाग्यशाली समजते की भाग्यवान समजते, कारण एक निकम कुटुंबीय, माझं सासर असू दे किंवा माझ्या घरातील लोक असू देत किंवा माझे मिस्टर असू देत, मला इतकं स्वातंत्र्य या राजकीय ह्याच्यामध्ये दिलं गेलं की ज्या दिवशी मी विजयी झाले तेव्हाचा जो माझा महापालिकेतला त्या दिवशीचा फर्स्ट डे, त्यानंतर माझे मिस्टर एकदाही 5 वर्षात महापालिकेमध्ये आले नाहीत. आणि सेम थिंग की यावेळेला मी मेयर झाले तेव्हा स्वतःने हे सांगितलं की मला असं वाटतं की तू सक्षमपणे करू शकशील, आणि त्यामुळे कधीच त्यांची ढवळाढवळ माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये तर झाली नाही आणि पुढेही होईल असं काही मला वाटत नाही, कारण त्यांनी मला ते पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता महापौर म्हटल्यानंतर कार्यकाळ 1.25 वर्षाचा आहे, तर हा कार्यकाळ तसा बघायला तर खूप कमी आहे आणि शहराची जबाबदारी मोठी आहे, प्रलंबित प्रश्न खूप आहेत. तर ह्यावेळी तुमचा या कार्यकाळात असणारा एखादा धाडसी निर्णय नेमका कोणता असणार आहे, जो की कोल्हापूरकरांच्या लक्षात राहील? खरं सांगायला गेलं तर 1.25 वर्षाचा हा काळ तुम्ही कमी म्हणत आहात, पण माझी अशी धारणा आहे की ज्याला काम करायचं आहे त्याला 1 दिवसही पुरेसा असतो, 1 महिनाही पुरेसा असतो. ज्याला काही करायचं नाही त्याला 5 वर्ष असू देत किंवा 1.25 वर्ष असू देत, मग ते काय मायने राहत नाही. तर जो पण मला मिळालेला काळ आहे त्या काळाचं मी नक्कीच सोनं करीन, एवढी मात्र तुम्हाला मी ग्वाही देईन. तर आता कोल्हापूरसाठी तुमचं विजन नेमकं काय असणार आहे हे तुम्ही स्पष्टच केलं. तर आता कोल्हापूरातला विकास करताना ह्या निधीची तरतूद तुम्ही कशी करणार आहात? कारण आता परवाच निधी उभा राहणार नाही तर आपल्याला खेचून आणायचं आहे, ही कन्सेप्ट समोर आली. तर याबाबत तुमचं मत काय आहे? निधीची उपलब्धता तुम्ही कशी करणार आहात? आय एम सो लकी की खरं तर मी महायुतीची मेयर आहे. आज तुम्ही बघितलं तर केंद्रामध्ये आपली महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि आदरणीय मोदी साहेबांच्या अंडर जी काही सगळी सिस्टीम चालते ती केवळ आणि केवळ विकास हा अजेंडा घेऊन जाते. तुम्ही जर पाहिलं असेल तर ज्यावेळेला इलेक्शनचा जाहीरनामा जाहीर झाला त्याच्यामध्ये शब्दच असा होता की जाहीरनामा म्हणजे केवळ जाहीरनामा नाही तर कर्तव्यनामा. त्यामुळे आम्ही लोक ह्याकडे माझं हे कर्तव्य आहे आणि ते कोल्हापूर शहरवासियांसाठी मला ते पार पाडायचं आहे, हाच धोरण घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आणि त्यामुळे निधीला तर कमी पडणार नाही, चांगल्या पद्धतीनं निधी आपल्याला वरिष्ठांकडून नक्की मिळेल आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर शहराचा विकास नक्कीच होईल. अच्छा, तर आता एक महापौर म्हणून तुम्ही या 5 वर्षामध्ये कोल्हापूरला कोणत्या ठिकाणी पाहू इच्छिता? खरं तर आज शाहू महाराजांच्या या नगरीला खूप मोठा इतिहास आहे. छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक ऐतिहासिक असे निर्णय घेतले गेले आणि खूप चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहराची उंची वाढवली गेली. आणि माझाही प्रयत्न त्या अनुषंगाने जेवढं काही चांगलं कोल्हापूर शहरासाठी आणता येईल तेवढं आणण्याचा माझा प्रयत्न नक्कीच असेल. हे आतापर्यंत आपण राजकीयदृष्ट्या किंवा महापालिकेच्या द्वारे आपल्याला काय करता येईल हेच बघितलं. तर एक महापौर म्हणून तुमचं नेमकं व्हिजन काय असणार आहे पुढचं? माझं व्हिजन असंच असेल की या माझ्या कोल्हापूर नगरीचं नाव जगामध्ये लोकांनी आदरानं घ्यावं, असं कोल्हापूर शहर व्हावं. अच्छा, तर आता मला सर्वात शेवटी असं विचारायचं की 8 मार्च महिला दिन सर्वत्र अगदी उत्साहात साजरा केला जातो. एक महिला महापौर म्हणून तुम्ही कोल्हापूरच्या महिलांना काय संदेश द्याल?
8 मार्चच्या खूप खूप शुभेच्छा देईन आणि महिलांनाही हे सांगेन की आपणही महिला कशातही कमी नाही आणि जी काही आपल्याला संधी देवाने दिलेली आहे त्याचं आपण सगळ्यांनी सुद्धा सोनं करावं. ओके. तर आज आपण महापौर रूपाराणी निकम यांच्याशी संवाद साधला आणि पुढील 6 वर्षात त्यांचं काम कसं असणार आहे आणि ती स्वप्न त्यांची कशी असणार आहे, त्यांनी त्या पूर्ण कशी करणार आहेत हेही आपण ऐकले. तर हे आता आपण शब्दात ऐकले आणि थोड्या दिवसांना आपल्याला ते कृतीतही दिसणार आहे. तर मॅडम, आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तारा न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम.